भारत देशात मुस्लिम बांधवांचा ईद सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी दर्शन घडलं. ईद निमित्त अंभोरे गावातील मुस्लिम युवकांनी पुढाकार घेत सकाळी 8 ते 11 या वेळेत हिंदू बांधवांसाठी फालुदा वितरण कार्यक्रम आयोजित केला. गावासह पंचक्रोशीतील नागरिकांना निमंत्रण देत हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी हम सब एक है हा संदेश देत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. अंभोरे येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून आज सप्ताहाचा दुसरा दिवस होता. या निमित्ताने मुस्लिम युवकांनी सप्ताहात कीर्तनकार हरिभक्तपरायण बाळासाहेब उंबरकर महाराज यांची कीर्तन सेवा आयोजित केली. त्यानंतर ग्रामस्थ, महिला व युवकांसाठी भव्य महाप्रसादाचं वितरणही करण्यात आलं. या उपक्रमातून गावातील मुस्लिम युवकांचे सामाजिक ऐक्य आणि माणुसकीची भावना प्रकर्षाने दिसून आली. अखंड हरिनाम सप्ताहात अन्नदानाची पंगत देत हम सब एक है हा एकतेचा संदेश दिला गेला. सध्याच्या परिस्थितीत धर्माच्या नावाखाली भेद निर्माण होत असताना अंभोरे गावाने मात्र अशा प्रवृत्तीला चपराक देत सामाजिक सलोखा जपण्याचा आदर्श निर्माण केला. मुस्लिम युवकांनी सांगितलं की आपण सर्व एकाच गावात राहतो. प्रत्येकाशी आदराने व प्रेमाने वागणं हे आमचं कर्तव्य आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी हिंदू बांधव आमच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणं हे आमचंही कर्तव्य आहे. रमजान महिन्यात उपवास करून सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आणि ईद निमित्त गोड पदार्थ वाटून आनंद साजरा केला जातो, असंही त्यांनी नमूद केलं. या उदात्त उपक्रमाबद्दल सप्ताह समितीच्या वतीने मुस्लिम युवकांचा सन्मान करण्यात आला. हिंदू बांधवांनीही त्यांचं कौतुक करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान कीर्तनकार हरिभक्तपरायण बाळासाहेब उंबरकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करताना सांगितलं की संतांनी जनकल्याणासाठी आयुष्य वेचलं आहे. माणूस स्वार्थी बनत चालला असून संकटाच्या वेळेस परमेश्वराची आठवण काढतो. ही समाजाची शोकांतिका आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्य जपावं, कारण शरीर हीच खरी संपत्ती आहे, असंही त्यांनी सांगितलं. अंभोरे येथील शोएब मनियार, भैया मनियार, रशीद मनियार, सोनलाल मनियार, अल्ताफ मनियार, मुन्नीर मनियार, फकीर मनियार, कासम मनियार, जिजाराम मनियार, आसिफ मनियार, शौकत मनियार, अखिल मनियार, समीर मनियार या मुस्लिम युवकांनी पुढाकार घेत सप्ताहात अन्नदान करून त्याचं वितरण केलं. ईद सण केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित न ठेवता गावातील सर्व हिंदू बांधवांना सहभागी करून मानवता हाच खरा धर्म हा संदेश देण्यात आला. फालुदा वितरण, अन्नदान आणि एकमेकांना शुभेच्छा देत हजारो ग्रामस्थांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. या माध्यमातून अंभोरे गावाने सामाजिक एकतेचा आदर्श घालून दिला असून पंचक्रोशीत या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं वाटत होतं सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं कीर्तन चालू आहे. काय विभूती होती, काय असणार त्यांचं सहानुभूती, काय त्यांचा असणारा आवाज होता. त्यांचं कीर्तन चालू झाल्यानंतर असं वाटत होतं की ब्रह्मदेव सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या मुखातून आज कीर्तन आपण ऐकतोय. ही प्रत्येकाला अनुभूती येते. काय त्यांच्यासाठी आहे, तो मला भावा, तो माझा त्याच माऊलीच्या मुखातून ऐकायला मिळत होते, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा वावा पांडुरंग, वेळोवेळा वावा पांडुरंग, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. गेले माऊली महाराज, गेले दिगंबर ईश्वर विभूती पदराहिल्यात जगती जगामागे. काय माऊली महाराजांचा स्वतःचा आवाज, सुंदर गायन. रोगाला रोगरी, रोगाला रोगरी, रोगाला रोगाला
तसंच माऊली महाराजांच्या मुखात आवाज अभिगोड प्रमाण नायक भगवान परमात्मा या मृत्यू रोगामध्ये अवताराला येतो उभारला हात जडी जाणवली महार देव मसरेशासरी आल्या याचिका होय धनी काय आवाज काय बोलणं काय बोलवा समाजाला सांगत होते ऐका तुम्ही सावध व्हा रे या जगतामध्ये जाग व्हा सावध व्हा उठा आणि भावी आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी देवा माता तुम्ही माझ्या तुकाराम महाराज म्हणते देवग्या कोणी देवग्या कोणी देवग्या कोणी देवग्या कोणी ऐका प्रभू सोनी यावेळेला सुद्धा समाज तुकाराम महाराज म्हणते देव घ्या ऐकलं नाही देव देवनगे स्वातंत्र्याची पडून जागे महाराज म्हणते फुकटे हो भजन पूजन भक्ती मार्ग देवाचं नाम स्मरण फुकटे घ्या पण नाही ऐकलं समाजात ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला जायला निघाले त्यावेळेला तुकाराम महाराज गावामध्ये देव गावामध्ये हिंडले येता का वैकुंठाला मित्रांना विचारलं आपल्या सर्व गावाला सगळ्या बाहेरना विचारलं येता का वैकुंठाला मी जाणार आहे लोक म्हणजे येड लागले कोणाला येऊ लागलं जो वैकुंठाला जायचं म्हणतो त्याला येऊ लागले अरे अजून आम्हाला किती बाकी आमचं किती विषय आणि तुम्ही म्हणता वैकुंठाला येता का आम्हाला मुसवड नाही लोकांना विचारायचं सोडलं समाजाला विचारायचं सोडलं घरात आले घरात म्हणले येता का वैकुंठाला मला वैकुंठाला जायचंय देव आज येणार आहे भगवान परमात्मा आज येणार आहे भगवान परमात्मा कुठे उभे देव कुठे उभे आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज उंबरकर यांनी आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दिली आणि दुसऱ्या पुष्प या सप्ताहाचं गुंपलं मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि सत्ता कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर आज रमजान ईद मुस्लिम समाजाचा हा पवित्र एक सण आणि या सणाचं एक औचित्य साधून आपला अखंड अन्न सप्ताह चालत आहे आणि म्हणून आपण सर्व एक आहोत याचं प्रतीक म्हणून आज त्यांनी या मुस्लिम युवकांनी या ठिकाणी आपल्या सप्ताहाला अन्नदानाची पंगत दिली आहे 2000 लोकांचं त्यांनी या ठिकाणी अन्नदानाचं नियोजन केलं आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सप्ताह कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि मी सप्ताह कमिटीला विनंती करतो की या युवकांचा आपल्या हस्ते छोट्या ठिकाणी सन्मान करायचा आहे प्रथमतः आंबोरा विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रावजी भागेवाडी खेमरे सोमनाथ पाटील खेमनार हरिभक्तपरायण सोमनाथ पाटील करण्यासाठी स्टेजवर यायचे मुनीर बनिया सन्मान भगवान सुभाष कुंडे यांनी करायचा आहे समाजानं आम्ही सर्व एक आहोत त्या नामतोय तेव्हा आमच्यामध्ये सन्मान करायचा आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी